लेअर पोल्ट्री फार्मिंग करायची, खूप प्रश्न पडत आहेत. शेड कधी मारायचं, चिक्स कधी घ्यायचे, पक्षी कधी आणायचा, 12 आठवड्याचा 15 आठवड्याचा कुठला घ्यायचा, असे प्रश्न पडत आहेत. जास्तीत जास्त नफा मिळेल अशा वेळेस कुठला पक्षी पाहिजे आपल्याकडे, कुठल्या वेळेला पाहिजे, असे प्रश्न पडतात. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो, पूर्ण पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, मयूर पोल्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे तुमच्याशी मी. तर लेअर पोल्ट्री फार्मिंगमध्ये पक्षी कधी घ्यायचा, म्हणजे सुरुवात कधी करायची, व्यवसायाला सुरुवात कधी करायची, म्हणजे आपलं शेड तयार असेल तर पिंजऱ्याला पक्षी कधी टाकायचा, किंवा आपण चिक्स जर आपल्याला भेटणार असेल तर ते चिक्स कधी घ्यावे, हे कधी असावं की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त नफा आपल्या पदरात पडेल, कमीत कमी मंदी आपल्याला सांभाळावी लागेल, अशा टाईम कुठला असतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर जर आपण ब्रूडिंग करून पिंजऱ्याला पक्षी टाकणार आहे तर ब्रूडिंगचा पक्षी हा तुम्ही कंपनीकडे बुक करून त्यांची डेट ही आपल्याला कमीत कमी मार्चच्या शेवटचा आठवडा ते एप्रिलचा पहिला आठवडा हा टाईम आपल्याला पाहिजे, की जेणेकरून आपल्याकडे चिक्स येणार, त्याचं 12 आठवड्याचं संगोपन करून आपण तो पक्षी पूर्ण वॅक्सिन करून पिंजऱ्याला टाकणार. ठीक आहे. आणि दुसरं असं की आपण जर रेडी पक्षी घेणार असणार, म्हणजे 12 आठवडे ते 15 आठवडे हा टाईम जर आपण घेणार असू, म्हणजे आपलं शेड त्या पिरियडला फॅब्रिकेट करून तयार असेल, किंवा तुमचं जुनं शेड असेल आणि ते आता तुम्हाला बॅच टाकायची, नवीन बॅच टाकायची, तर तो टाईम कुठला, तर जूनच्या 15 म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पूर्ण महिना, या टाईममध्ये जर बॅच प्लेस केली, म्हणजे बघा तो टाईम असतो मराठी महिन्यानुसार आषाढ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते शेवटच्या आठवड्यापर्यंत जर तुम्ही 12 आठवड्याचा पक्षी पिंजऱ्याला घेतला, किंवा त्याच्या अगोदरही समजा तुम्ही सपोज जूनच्या पहिल्या आठवड्यात जरी घेतला तरी चालणार आहे. 12 आठवड्याचा घेतला जूनच्या पहिल्या आठवड्यात घ्या, 15 आठवड्याचा घेतला तर जुलैमध्ये घ्या, म्हणजे जून जुलैचा प्लेस केलेला पक्षी हा शक्यतो बेनिफिट देतो, हे जाणकारांचं मत आहे. आता याच्यामध्ये जाणकार म्हणजे कोण, ज्यांच्या पिढ्या म्हणण्यापेक्षा 10-15 वर्ष 20 वर्ष ज्यांनी या बॅचमध्ये घेतलेत, किंवा ज्यांच्या आईवडिलांचा धंदा हा आहे, त्यांचा अनुभव हे सांगतो की जून जुलैचा पक्षी कधी फेल जात नाही असं बोललं जातं. मी तेच ऐकलंय, तेच करत आलो. पण सिंगल शेड असणाऱ्यांना हे गणित बरोबर आहे की जूनलाच पक्षी टाकायचा. पण मल्टिपल शेड ज्यांच्याकडे आहेत, आता माझ्याकडे 3 आहेत, काहींकडे 4 असतात, माझ्या बऱ्याचशा मित्रांकडे 3-4 शेड्स आहेत, तर अशी फार्मर शक्यतो जून मॅटर करत नाही त्यांच्यासाठी. एखादी बॅच जूनला ठेवतात, ऑदर ते सर्क्युलेशन ठेवलेलं असतं, सायकलमध्ये त्यांची शेड रोलिंगमध्ये असतात. तर नवीन फार्मरसाठी जून आणि जुलै या महिन्यामध्ये 12 वीक ते 15 वीक असा पक्षी पिंजऱ्याला येणं म्हणजे नक्कीच फायदा, डेफिनेट फायदा, हे ठरलेलंच आहे. त्याचं कारण असं असतं की नवीन क्रॉप मार्केटमध्ये आलेलं असतं मे महिन्यामध्ये, म्हणजे उन्हाळ्याला जी मका, म्हणजे फेब्रुवारीमध्ये जी मका होते ती आपल्या मार्केटमध्ये येते आणि रेट कमी असतात, म्हणजे जूनपर्यंत रेट कमी असतो, की जेणेकरून आणि पाऊस पडायला लागल्यानंतर शेतकऱ्याची मका संपते आणि फीड कॉस्ट वाढायला चालू होते. तर हा पिरियड असतो, या पिरियडला तुमचा पक्षी लेईंगला येण्या अगोदर, म्हणजे 12 आठवडे ते 22 आठवडे या पिरियडमध्ये तुमच्या इकडे अंडी नसतात. तर या टाईममध्ये तुम्ही पक्षाचं संगोपन करता, वॅक्सिनेशन करता, लासोटा, तुमचं एंडी केल्ड, VVND हे वॅक्सिन सगळं तुमचं 17, 18, 19 या एजमध्ये कंप्लीट होतं. तुमचा पक्षी पुलेट द्यायला चालू करतो 19व्या आठवड्यामध्ये, 22व्या आठवड्यापर्यंत तुमचं पीक प्रोडक्शन येतं 90%, पुलेट माल चालू असतो, तो एक्स्ट्रा म्हणजे नुकसानीमध्ये तो विकावा लागत असतो. हा जो 2-2.5 महिन्याचा टाईम आहे तो जून नंतर म्हणजे आषाढानंतर येतो तुमच्याकडे. तर त्यामध्ये बघा, तुम्ही नवीन असता फार्मर या लाईनमध्ये आणि तुम्हाला यातलं नुकसान फायदे हे माहीत नसतं, त्यामुळे तुमच्यासाठी हा टाईम कसा फायद्याचा ते सांगतो. की तुमची सुरुवातीची अंडी कमी असतात किंवा छोटी असतात, आणि श्रावण महिना असतो, मोस्टली तुमच्याकडे अंडीच नसतात श्रावण महिन्यामध्ये, श्रावण, भाद्रपद आणि तुमचा नवरात्र, म्हणजे हे जवळजवळ 2 महिने, हा 2 महिन्याचा जो टाईम आहे. तर या टाईममध्ये मोस्टली तुमच्याकडे अंडी नाहीत, त्यामुळं तुम्हाला या टाईममध्ये येणारी मंदी, या टाईममध्ये होणारा सेल ड्रॉप, रेट ड्रॉप हे सामोरे जावं लागत नाही. तर मग अशा वेळेस तुमची अंडी नाहीत, प्रोडक्शन चालू झालेलं असतं, आणि गणपती, नवरात्र, ते पितृपक्ष या पिरियडमध्ये प्रोडक्शन वाढीला लागतं,
आणि प्रोडक्शन कंप्लीट झाल्यानंतर 8-10 दिवसामध्ये दसऱ्यानंतर तुमचा माल कमर्शियल होतो. म्हणजे 50 ग्रॅम 52 ग्रॅम क्रॉस करतो, माल कमर्शियल होतो. प्रोडक्शन पीकला आहे, 95% क्रॉस झालेलं आहे, 96-97% म्हणजे टॉपचं प्रोडक्शन तुमचं चालू आहे, मॉर्टेलिटी बिलकुल नसते. आणि या पिरियडला तुमचं सोया DOCचा रेट उतरतो, मक्याचा रेट उतरतो. दसऱ्यानंतर नवीन मका मार्केटमध्ये पुन्हा येते, फीड कॉस्ट ड्रॉप होते, अंड्याचे रेट हाय जातात, सेल हाय जातो. त्यामुळं प्रोडक्शन पीकला असल्यामुळं जास्तीत जास्तीचा नफा तुमच्या पदरात पडतो. आणि हा टाईम जवळजवळ 3 ते 4 महिने तुमच्याकडे असतो. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तर जानेवारीच्या संक्रांतीनंतर रेट थोडेसे मूव्ह करतात आणि उतरायला लागतात. आणि फेब्रुवारीच्या पहिल्या 10 दिवसापर्यंत रेट बऱ्यापैकी कमी येतात. तर 4 महिने तुमच्याकडे चांगला सीझनचा माल तुमच्याकडे असतो आणि सीझनमध्ये रेट हाय असतो, कन्झम्पशन जास्त असतं, मागणी जास्त असते मार्केटमध्ये. त्यामुळं सेलही भरपूर होतो, रेटही हाय राहतात आणि तुम्हाला मार्जिनही चांगलं राहतं. म्हणजे अंड्यामागे कमीत कमी 3 ते 3.5 रुपये हा बेनिफिट तुम्हाला त्या पिरियडला चालू असतो. 3च महिन्याचा टाईम असतो मित्रांनो, की जेणेकरून 3, 3.5, 4 रुपयापर्यंतचा बेनिफिटही तुम्हाला राहू शकतो. चालू वर्षी 7 रुपये 80 पैसे इथपर्यंत बाजार गेलेला आहे. आणि ज्यांचं कोणाचं 95% प्रोडक्शन होतं त्यांनी जवळजवळ 8 रुपये, पावणे 8 रुपयाला अंडं दिलेलं आहे. बरोबर. आता ते ट्रेडर 50 पैसे मायनस किंवा 30 पैसे, कुठे 40 पैसे, कुठे 1 रुपया याप्रमाणे आहे. पण लमसम मी 7.5 रुपये रेट पकडतो. बरोबर. 7.5 रुपये याप्रमाणे जर पकडला, फीड कॉस्ट जर पकडली तुमची 3 रुपये, तर 3.5 रुपये डेफिनेट फायदा होतो, हे शुअर आहे. मी तुम्हाला उगाच फुगवटा करून सांगणार नाही, हे शुअर आहे. मी घेतलं आहे, सर्वांनी घेतलेलं आहे. बरोबर. पण हे 3 महिन्यानंतर फासे पलटी होतात, रेट ड्रॉप व्हायला चालू होतो आणि मक्याचे रेट वाढायला लागतात, उष्णता वाढायला लागते, रेट ड्रॉप होतात आणि मॉर्टेलिटी चालू होते. आणि याच टाईममध्ये तुमचं प्रोडक्शनही कमी व्हायला लागतं. म्हणजे ते प्रोडक्शन तुमचं मग 90% येणार, 88% येणार, अशा उतारावरती ते चालू असतं. पक्षाचं वय तुमचं 50 आठवड्यापर्यंत आलेलं असतं, 45-50 आठवडे अशा टाईमला आलेलं असतं. अर्ध्या वयाला पक्ष आलेला असतो, तुम्हाला एक सीझन भेटलेला असतो. त्याच्यानंतर तुमचे 3 महिन्याचा टाईम खराब चालू होतो बघा. एप्रिल म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे, एप्रिल हिट, मार्च, एप्रिल आणि मे, एप्रिल हिट. लक्षात ठेवा, मार्चला उन्हाळा चालू होतो चांगला, एप्रिलमध्ये तो टोकाला पोचतो आणि मेमध्ये तो उतारायला लागतो. मेच्या 15 हवा चालू होते आणि थोडासा दिलासा मिळतो. बरोबर. आणि जूनच्या सुरुवातीला हवा चालू होऊन, पाऊस चालू होऊन, वातावरण थंड होऊन पुन्हा कन्झम्पशन वाढतं. म्हणजे ते 3 महिने तुम्हाला शुअरली रेट ड्रॉप राहतो, फीड कॉस्ट हाय राहते, प्रोडक्शन कमी राहतं, मॉर्टेलिटी होते. हा टाईम खराब असतो. बरोबर. आणि मग या टाईममध्ये तुम्हाला मार्जिन कमी राहतं. कमी म्हणजे खूप कमी नसतं मित्रांनो, 50 पैसे ते 1 रुपया 1.5 रुपया, एक ज्याचं प्रोडक्शन ज्या पद्धतीमध्ये आहे, पक्षाचं एज ज्याप्रमाणे आहे, तुम्हाला इन्फेक्शन कमी आहे, मेडिसिन्सचा खर्च कमी आहे, मॉर्टेलिटी कमी आहे, अशांचं प्रोडक्शन चांगलं आहे, अशांचं थोडंसं बेनिफिट चांगलं असतो. तर मग हे 3 महिने गेले. त्यानंतर पुन्हा 2 महिने, जून जुलै. बरोबर. ज्येष्ठ आणि आषाढ मराठी महिन्यामध्ये पाऊस पडायला चालू होतो, कन्झम्पशन वाढतं, शाळा कॉलेजेस चालू होतात, टिफिन नाश्ता याच्यासाठी पुन्हा सायकल रोलिंगमध्ये येते. अंड्याचं कन्झम्पशन वाढतं, रेट वाढतात आणि परिणामी मार्जिन वाढतं. मग मार्जिन वाढलं की पुन्हा तुम्हाला 2 महिने चांगले पैसे राहतात. आखाडामध्ये तर फुल सीझन असतो, पहिले 15-20 दिवस तर नक्कीच कडक सीझन असतो. श्रावण चालू होणे हे साऊथ, नॉर्थ आणि महाराष्ट्र, मिडल, साऊथ, नॉर्थ असे श्रावण अल्टीपल्टी येतात. त्यामुळं आखाडामध्ये आषाढ महिन्यामध्ये पहिल्या 15 दिवसात चांगला रेट राहतो, नंतरच्या 15 दिवसात रेट ड्रॉप व्हायला चालू होतो. आणि श्रावण महिन्यात तर ठप्प असतं मार्केट अंड्याचं. मग अशा वेळेस काय होतं की श्रावण आणि भाद्रपद पुन्हा 2 महिन्याचा खराब टाईम येतो, सेल खूपच ड्रॉप असतो. त्यामुळं मायनस रेटनी माल द्यावा लागतो, म्हणजे रेट तोडून आपल्या नुकसानीमध्ये माल आपल्याला विकावा लागतो. मग त्याच्यानंतर पुन्हा दसरा येतो. तुमचा पक्षी 80च्या 75 कल्सच्या दिशेने, म्हणजे प्रोडक्शन तुमचं 80, 82, 85 अशा पर्सेंटला आलेलं असतं. म्हणजे पक्षी उतार व्हायला लागलेला आहे पूर्ण. आणि पुन्हा थंडी चालू होते. थंडी चालू झाली, नवीन क्रॉप मार्केटला, सायकल तीच, सोया DOC कमी रेटला,
मका कमी रेटला, प्रोडक्शन उताराला आणि रेट वाढायला, हे कॅल्क्युलेशन पुन्हा चालू होतं. फक्त पाठीमागच्या वर्षी जे तुमचं होतं प्रॉफिट, तेवढं प्रॉफिट आत्ता राहत नाही. पण हा सेकंड सीझन तुम्हाला भेटतो, थंडीचा सेकंड सीझन मिळतो, की जेणेकरून तुमचा पक्षी 70-80, मग तुम्ही 80-85पर्यंत पक्षी कल्स करणार. म्हणजे तोपर्यंत तुमचा जानेवारी-फेब्रुवारी हा टाईम येतो, बरोबर. मग फेब्रुवारीमध्ये पक्षी तुम्ही कल्स करणार, पण कल्स करेपर्यंत तुम्हाला पक्षी प्रॉफिट देतो. म्हणजे मॉर्टॅलिटी खूप झालेली असते, एक 4%, 5%, 6%, काहींची 10%पर्यंत मॉर्टॅलिटी होते. पक्षी कमी झालेला असतो, अंडी कमी भेटत असतात. 100 पक्ष्यामध्ये तुमचे 10 पक्षी मेलेले असतात. मग 90 कोंबड्यामध्ये पण 70-75% प्रोडक्शन, म्हणजे अंडे खूप कमी भेटतात. पण रेट हाय असतो आणि फीड हे फेज 3, फेज 4 चालू असतं. फेज 3, फेज 4 हे फीड खूप स्वस्त फीड आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन लेवल खूप कमी असते. म्हणजे फीडमध्ये जो महागडा आयटम असतो सोया DOC हा खूप कमी प्रमाणात असतो, त्यामुळे फीड स्वस्तच असतं ते. त्यामुळं आणि नवीन पक्षी असताना फेज 1 असतं, त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त असते, त्यामुळे ते फीडही महाग असतं. म्हणजे जर आजचा विचार केला 2026 जून या टाईम पिरियडप्रमाणे जर विचार केला तर फेज 1चं फीड हे 32 रुपये के-जी, 33 रुपये के-जी पडणार आहे आजच्या रेटनुसार. सोया DOC 70 आणि मक्का 26-27 रुपये किलो या प्रमाणानुसार जर मी कॅल्क्युलेट केलं तर फेज 3 जाईल तुम्हाला 27-28 रुपये के-जी आणि फेज 4 तुम्हाला फेज 4 27-28 रुपये आणि फेज 1 32-33 रुपये. म्हणजे हा 3-4 रुपयाचा डिफरन्स त्यावेळेस राहणार आहे. मग अशा वेळेस मार्जिन तुम्हाला चांगलंच राहतं आणि पक्षी कल्स होतो. हेच उलट जर झालं तर त्याला सीझनचा पक्षी म्हणत नाही. सीझनचा पक्षी का म्हणतात, की तुम्हाला 2 थंडीचे सीझन भेटणं हे गरजेचं आहे, बरोबर. जून महिन्यात जर तुम्ही 12 ते 15 आठवड्याचा पक्षी, जून जुलै महिन्यात जर 12 ते 15 आठवड्याचा पक्षी प्लेस केला तर तुम्हाला 2 सीझन भेटतात. म्हणजे 2 थंडीचे सीझन आणि 1 उन्हाळा, बरोबर, की जेणेकरून तुमचं प्रॉफिट बेस्ट मिळतं. पण याच्या अपोजिट जर तुम्ही चाललात तर आणि सिंगल शेड असेल तर मग मात्र तुम्हाला 1 थंडी 2 उन्हाळा, मग तुम्ही म्हणणार की अरे यार प्रॉफिट नाही या लाईनमध्ये, बरोबर. अशा गोष्टी घडतात. म्हणजे जे फेल्युअर झालेले आहेत किंवा ज्यांना नफा नाही मिळालेला किंवा जे म्हणतात शेड बंद आहे, त्यांच्याकडचे रिझन्स वेगळे असू शकतात. पण मे बी हे एक कारण त्यांचं असू शकतं की त्यांनी रॉंग टाईमला, सिंगल शेड आहे, रॉंग टाईमला त्यांनी प्लेस केला पक्षी आणि त्यांना एकच सीझन थंडीचा मिळाला आणि त्याही पैशाचं नियोजन त्यांनी केलेलं नाही आहे. मग अशा वेळेस त्यांना 2 उन्हाळ्याची सीझन मिळतात. मग त्यावेळेस त्यांचा पक्षी 75-80 वीक्सलाच त्यांचा कल्स होतो, बरोबर. मी 80 वीक्सला काही वेळेस पक्षी काढलेला आहे आणि काही वेळेस डबल सीझन मिळतो, त्यावेळेस मीही 100-110 आठवड्यापर्यंत पक्षी चालवलेला आहे. आत्तासुद्धा ज्या शेडमध्ये मी उभा आहे ते शेड मी 8 दिवसापूर्वी कल्स केलेला आहे आणि 107 आठवडे हा पक्षी चालवलेला आहे. आणि अजून दुसरं एक शेड आहे, तिथे माझा 100 आठवड्याचा पक्षी चालू आहे. सीझनला घेतलेले पक्षी, मागच्या जून जुलै या पिरियडला घेतलेले पक्षी हे रोलिंगमध्ये चांगले चालतात. आता एक पक्षी माझा दिवाळीमध्ये प्लेस झाला होता, त्याच्यामुळे आत्ता तो 100 आठवड्याला आहे. एक पक्षी जूनला होता, त्यांनी जवळजवळ 21-22 महिने माझ्याकडे घेतले. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य की तुम्ही सीझनचा पक्षी तुम्हाला शुअरली बेनिफिट देतो. तो कसा ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.